राजाभाऊ तिडकी जे आहे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे भाजपाकडून, काय सांगणार? कशा प्रकारे घेऊन जास्त मौदाच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत राजाभाऊ तिडके यांच्या आणि 17 नगरसेवकाच्या आपण आज फॉर्म भरलेला आहे. आनंद वाटतो की भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्ता नाराज न होता आज 18चे 18 फॉर्म आम्ही भरलेले आहेत. राजाभाऊ भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे त्या मौदा तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातही कामठी विधानसभेतही त्यांच्या कार्यकर्त्याची जे फळी आहे त्यांचे जे संबंध आहे याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे. आणि नगराध्यक्ष निवडून येणार आहे ही भूमिका सर्व कार्यकर्त्याची आहे. आणि सारे कार्यकर्ते उद्या सकाळपासून जोमाने कामाला लागतील आणि आमच्या राजाभाऊ प्रसन्न तिडके हा बहुमतानं भरघोस मतानं निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्या सर्व कार्यकर्त्याची मनोभावना आहे. काय सांगणार राजाभाऊ? आपण उमेदवारी अर्ज दाखल केला अध्यक्षपदासाठी भाजपाकडून, काय सांगणार? आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मी नगराध्यक्षाच्या पदी आज अर्ज करण्यात आला आहे. आदरणीय आमचे नेते या भागाचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, तसेच टेकचंद भाऊ आपले माजी आमदार आणि आमचे सगळ्यांचे नेते टेकचंद भाऊ सावरकर साहेब, निशाताई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशाताई सावरकर आणि सगळं समस्त आमच्या मोठ्या शहरातले सगळे नगरसेवक सगळ्यांनी मिळून आज आम्ही इथे अर्ज दाखल केलेला आहे. आणि निश्चितपणाने येत्या 2 तारखेला आम्ही भाजपचा नगराध्यक्ष आणि 17च्या 17 उमेदवार निश्चितपणाने बहुसंख्येने मतांनी निवडून येतील अशी मला उमेदवारी आपल्याला मिळता बरोबरच सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आणि जिथं 2 तारखेला जे निवडणूक होणार आहे मतदारांसाठी काय एक विमा संदेश आपल्या मतदारांना असणार? सगळ्यांच्या मनात एक चांगलं असं उत्साहाचं वातावरण आहे आणि सगळे आनंदी आहे. आणि आम्ही आज स्वतः वैयक्तिक खूप आनंदी आहे की आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी आज नगराध्यक्षाचा अर्ज भरला. आणि लोकांना अपील एवढीच करतो का भरघोस मताने आपण निवडून द्यावे पूर्ण पॅनलला, पूर्ण जे काही आमचे नगरसेवक आहे, मला सुद्धा. आणि येत्या काळात